श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 12, समास 6. सृष्टी क्रम निरूपण. हा समास उजळणीच्या रूपाने आपल्या समोर येतो. आपण आधी पाहिलंय, परब्रह्म एकटं होतं, मग मूळ माया प्रसवली, त्यातून गुणक्षोभिणी निर्माण झाली. तिने 5 महाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि 3 गुण सत्व, रज, तम या अष्टधा प्रकृतींपासून अनेक वनस्पती निर्माण झाल्या. मग प्राणी निर्माण झाले, माणसं निर्माण झाली, अशी संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. हे सगळं विवरण आपण पाहिलं. वरच्या पायरीने म्हणजे या पायरीने विश्व आकाराला आलं, एकामागून एक एकामागून एक असं. आणि त्याच्या बरोबर उलट्या पायरीने त्याचा संहारही होतो. म्हणजे खालून माणसं, मग वनस्पती, मग पंचमहाभूत, मग गुणक्षोभिणी, असं गुणमाया, मग मूळ माया, या सर्व लय पावतात. मूळ माया कुठे जाते? ती परब्रह्मामध्ये लय पावते आणि उरतं ते फक्त शाश्वत परब्रह्म. निर्माण होणारं, लयाला जाणारं सर्व तात्पुरतं असतं, भ्रमरूप असतं. आणि हे ओळखून शाश्वत वस्तूचं म्हणजे परब्रह्माचं तेवढं अनुसंधान ठेवावं, समर्थ सांगतायत. पण हे सर्व साधायला सूक्ष्म विवेक लागतो. हे समजून घ्यायला पुस्तकी ज्ञान लटकं पडतं. सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच हा विषय कळत जातो. जो अनेकांच्या नादी लागतो तो मात्र खात्रीने बुडतो, हे पक्क ध्यानात ठेवावं. स्टार नोट. ज्ञान सोपानाची परमावस्था श्री शंकराचार्यांना, श्री समर्थांना झालेली होती. सृष्टिकारण म्हणून आपल्यासारख्यांकरता स्वभाववाद, विवर्तवाद जसा मांडला गेला तसा अजातवादही मांडला गेला. समर्थ दासबोधात म्हणतातच, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. आपल्यासारख्यांना हे जग झालं नाही हे काही पटणारं नसतं. म्हणून एक्स मानून म्हणजे खोट्याचा आधार घेऊन खरं सांगायचं आणि खोटं उदाहरण सोडून द्यायचं. ही प्रमेय आणि सिद्धांत पद्धती संत अवलंबत असतात. आपल्याला जर सांगितलं की SOGHNINTKMI हा प्राणी आहे, याचा तर उच्चारही येत नाही या स्पेलिंगचा, तर हा प्राणी आहे की नाही? तर आपल्याला हा तर उच्चार येत नाही, हा प्राणी कधी पाहिला नाही. मग तो कसा आहे? मग तो दोरीसारखा. पण दोरी म्हणजे तो प्राणी का? तर नाही. हेच उत्तर येतं ना. दोरी सारखा आहे पण तो म्हणजे तो प्राणी नाही, दोरी म्हणजे. मग तसंच परब्रह्म कसं आहे? तर केवळ नियरेस्ट एक्झाम्पल, परब्रह्माला जवळचं उदाहरण आकाश, आकाशासारखं. कारण ते आपण पाहिलंय म्हणून त्याची उपमा. पण आकाश म्हणजे परब्रह्म का? तर नाही. सृष्टी झालीच नाही असं मानायला आपण तयार होत नाही ना. आपल्याला तर हे सर्व दिसतंय, मग आम्ही कसं मानू? म्हणून सृष्टीकारण सांगतायत, पण ही माया म्हणून भासते, ते नसतंच काही. दृश्य जग हे नाहीच आहे, ती माया आहे. आणि हे संतांना ठाऊक असतं. म्हणून त्यांना असा प्रश्न विचारून आपण अज्ञान काढून टाकावं. योग वासिष्ठामध्ये सुद्धा याचं संपूर्ण विवरण आहे. तर असे प्रश्न आपण सद्गुरूंना विचारावे, न की प्रापंचिक. श्रीराम समर्थ श्रीराम.